जय हिंद। हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक, ॲडव्होकेट, खतीब, वकील. आपला भारत देश, पाकिस्तान आणि जागतिक बँक यांच्या दरम्यान सिंधू नदी पाणी वाटपाबाबतचा एक त्रिपक्षीय करार तारीख 19 सप्टेंबर 1960 रोजी झाला आणि त्यावर भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानतर्फे त्यांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल मोहम्मद अय्यूब खान आणि जागतिक बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष WAB लीफ यांनी सह्या केल्या. सदर सिंधू नदी पाणी वाटपाबाबतच्या करारानुसार जर दोन्ही देशांमध्ये एखादा वाद उपस्थित झाला तर तो वाद 7 सदस्यीय आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयामध्ये उपस्थित करावा लागतो. इसवी सन 2016 मध्ये पाकिस्तानने भारताच्या झेलम आणि नीलम नद्यावरील कांचनगंगा आणि चिनाब नदीवरील रतेले या 2 जलविद्युत प्रकल्पांविरुद्ध सदर आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयामध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीवर सदर आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने तारीख 15 मे 2026 रोजी लवाद निवाडा दिला. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार सदरचा लवाद निवाडा हा त्यांच्या बाजूने आहे, परंतु आपल्या भारत देशानं त्वरित अर्थात 16 मे 2026 रोजी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं की एप्रिल 2025 मध्ये भारतातील पहलगामवर झालेल्या अत्यंत भीषण अशा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सदर सिंधू नदी पाणी वाटप करार हा स्थगित केलेला आहे. सदरचं आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालय हे पाकिस्तानच्या सांगण्यावरून एकतर्फा आणि बेकायदेशीररित्या गठीत करण्यात आलं होतं आणि त्याला भारतानं कोणत्याही प्रकारची मंजुरी दिली नव्हती. सबब सदर न्यायालयाने दिलेले सर्व लवाद निवाडे, सर्व निर्णय आणि त्याची सर्व कारवाई ही संपूर्णतः बेकायदेशीर आणि प्रारंभतः रद्दबातल अशी आहे. आणि म्हणून आपल्या प्रिय भारत देशाने सदर आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने तारीख 15 मे 2026 रोजी सिंधू नदी जल वाटप करारानुसार जो लवाद निवाडा दिला, तो लवाद निवाडा, त्या लवाद न्यायालयाची सर्व कारवाई आणि त्याने घेतलेले सर्व निर्णय हे एकतर्फा, बेकायदेशीर आणि आरंभतः रद्दबातल असल्यामुळे फेटाळून लावले.